हाय फ्रेंड्स, प्रत्येक वेळी त्याच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर ही रेसिपी तुमच्यासाठी। यासाठी आपल्याला घ्यायची आहे फ्रेश भेंडी। स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी कोरडी करून मीडियम आकारामध्ये कट करायची आहे। एका कांद्याच्या जाड पाकळ्याही कट करून घ्यायच्या आहेत आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर, थोडासा लसूण टाकून त्याची ग्रेव्ही बनवायची। इथे एका वाटीमध्ये मी फ्रेश दही घेतला आहे। त्याच्यामध्ये धने पावडर, मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे। एका कढईमध्ये कापलेली भेंडी आणि जाडसर कापलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। छान असं फ्राय झालं का त्याला काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये थोडी जिरे मोहरी, एक हिरवी मिरची आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतला का त्याच्यामध्ये टमाट्याची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं एकजीव झालं का त्याच्यामध्ये दह्यातला जो आपण मसाला केला होता तो टाकायचा आहे आणि त्यालाही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाल्याला थोडं तेल सुटलं का आपण परतून ठेवलेली भेंडी आणि कांदा त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटं फ्राय झाले की वरतून कोथिंबीर टाकून छान सजवून घ्यायचे आहे। तयार आहे आपली भेंडी दो प्याजा रेसिपी। कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।